ओके, तर मंडळी आज आहे वटपौर्णिमा आणि श्वेताने हे वाण तयार केलेत. ह्या कमी पडला काय नाही असा. आणि श्वेताची तयारी फायनली झाली आहे. काल रात्रभर राजवीर झोपला नाही आणि श्वेताला पण झोपू दिला नाही. कसं वाटतंय झोप अपूर्ण झाली की? बेकार ना? नाही ते झालंच का, पण त्यात मच्छर नव्हत्या. चला आता श्वेताला घेऊन चाललोय वड पूजायला. बाकीचं थोड्या वेळाने सांगतो. ओके मंडळी, तर अशा पद्धतीने श्वेताची ही वटपौर्णिमा साजरी झाली. आम्हाला खूप उशीर झाला कारण बाबूचं आवरता खूप वेळ निघून जातो, कसाच कळत नाही. आणि सगळं त्याच्या हिशोबाने चालायला लागतं. आता आपल्या हिशोबाने काहीच चालत नाही. सो आता 1:15पर्यंतच मुहूर्त होता. आम्ही 3 वाजता आलो आहे. आता इथून हरकुळत चाललो आहे. तेजसचे पप्पा आले, देऊ काका, त्यांना पण सोडायचं आहे आणि आईकडे वाण पण द्यायचं आहे. आणि मिरच्यांचा स्टेटस असा आहे की उद्या कदाचित आपण सगळ्या मिरच्या पुन्हा एकदा एकत्र सुकत घालू आणि परवाला आपण त्या भाजून परत सुकत घालून त्या कुटायला घेऊन जाऊ, असं मनसुबत आहे. बघूया आता किती शक्य होतं. बाकी श्वेताने एक छानशी अशी रेसिपी केली आहे. सो आपण आता ती बघणार आहोत आणि रेसिपी बघून झाल्यावर कमेंट करून नक्की सांगा की ती अशी घरगुती केलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटते. सगळ्यांना पुन्हा एकदा गुड मॉर्निंग. आणि आज तारीख आहे 7 जून आणि काल आपण भात पेरलाय. आज मिरगाचा. सो मिरगाच्या सुद्धा सगळ्यांना खूप शुभेच्छा. मी निघालो आहे पुन्हा एकदा आश्रमात जायला. माझे काल तुम्ही जे मामा मामी बघितलात, तात्या मामा आणि भावी मामी, ते आज निघाले आहेत मुंबईला जायला. तर मी त्यांना सांगितलेलं की मी तुम्हाला सोडायला येईन कणकवली बस डेपोला. जसं लास्ट टाइम आपण भाई मामा आणि मामीला सोडलेलं, सेम यांना पण त्याच बसमध्ये, मालवण मुंबईवाली बस आहे, त्या बसमध्ये बसवायचं आहे. अँड त्यानंतर थोडंसं घरचं सामान घ्यायचं आहे. बाकी थंबनेल कॅप्शन तुम्हाला समजलंच असेल, मला नाही माहिती अजून. तर जे कधी ठरवतं ते होतच नाही आणि भलतंच होऊन जात आहे. चला, दिवसाची सुरुवात तर झाली आहे. गणपती बाप्पा मोरया, पावनादेवी माते की जय, स्वामी समर्थ महाराज की जय. बसलात? कणकवली बस डेपोला पोचतोय. मामा मामींचं सामान उतरवून ठेवलंय. त्यांना म्हटलं तुम्ही बसा, गाडी पार्क करून आलो. आणि हे माझे तात्या मामा आहेत, 2 नंबर. हे चाललेत, हे डोंबिवलीला राहतात. ओके, तर ही मालवण मुंबई बस आहे
कणकवली, तळेरे, खारेपाटण, राजापूर, लांजा, चिपळूण म्हणजे मुंबई गोवा हायवेने जाते. आणि आमचे मामा मामी चालले मुंबईला. बाय बाय, काळजी घेवा, सोयीन राहा. आता यांना बसमध्ये बसवतो, सामान चढवतो, त्याच्यानंतर शॉपिंगला निघतो. मामा मम्मींना बसमध्ये बसवलं आहे. आता मी आलो आहे बाजारपेठेत, जिथे छान भाजीपाला मिळतो सकाळचा. आता जरा घरची शॉपिंग करतो आणि पटापट घरी जातो. आई मिरच्यांचे देठ तोडते, पप्पा त्यांचं काय घराचं काम चालू आहे, तिथे काम करतात वाटतं. बघू, जमलं तर एक राऊंड पण मारेन घरी. टोमॅटो, आला, कारला, शिमला, लिंबू 100 ग्रॅम, लसूण, पुदिन्याच्या 3 जोड्या आणि शेवग्याची शेंग 300 रुपये झाले. काय रे ना, महागाई वाढली. नाही येणार, नाही ना, खाली आहे पाऊस. तर आमची आई ते शर्तीच्या प्रयत्नांनी मसाला तयार करायचा प्रयत्न करते. म्हणजे खूप ताकद पणाला लावली आहे. जेवढ्या मिरच्या आणल्या तेवढ्या सगळ्यांचे रेट आई, पप्पा, थोडीशी काल मी, तेवढीच मिरची सुकत घालतोय. पण हो, आता कावड किलो. बघूया आता काय होतंय. आला ऊन आला आई. सुकव बाबा, सुकव. सगळा काय म्हणतात, दमट झालेली पावसाच्या वातावरणाने. मग आता जरा ऊन लावून हे 7वं 8वं ऊन आहे. तर बारीक बारीक थेंब गळायला लागल्याबरोबर आम्ही सगळी मिरची काढली आणि आता आम्ही, आई, मी अजून लेटच तोडतोय घरातच. बघू, एक चांगला कडकडीत ऊन अजून दाखवायचं, ते झाला की मी भाजायला घेऊ. तर कालच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांनी सांगितलेलं की राजवीरसाठी नेट मागव. तर हे राजवीर आणि श्वेतासाठी आम्ही मोठंच नेट मागवलं डायरेक्ट. हे बघा, कारण ते दोघे वरती झोपतात सोफ्यावर. सो हा सोफ्यासाठी परफेक्ट नेट आहे. आता कसं ॲडजस्ट करायचं आहे हे आपण रात्री बघूया. आणि माझ्या बायकोने माझ्यासाठी टॉमी हिलफिगर, टॉमीचं ब्रँड सोबत काम केलंय. हाऊ वुड आय नो. ते तर आहे का. टॉमीचं हे मागवलेलं वॉलेट. माझं जुनं वॉलेट पण तिनेच मला गिफ्ट केलेलं होतं. ज्याला किती वर्ष झाली? 7 तर आरामात झाली असतील. 7 वर्ष झाली ना त्या वॉलेटला. सो आता ते वॉलेट चेंज करून आता मी हे वॉलेट यूज करणार आहे. सगळ्यांनी आशीर्वाद द्या की ह्या पाकिटात जागा कमी पडावी पैसे ठेवायला. आणि आता राजवीरचा डोळा खूप बरा आहे. सो आज आपण रेसिपी बघणार आहोत. कंची रेसिपी बघणार आहोत. हळाभळा कबाब. ओके, तर माझ्या मित्राने हळद आणली त्याच्या घरची. ही गावठी हळद आहे आणि शक्यतो गावठी हळद खूप कमी मिळते. छान उकडून त्यानंतर सुकवून पावडर करून चांगली चाळून केलेली हळद आहे. तुम्हाला जर कोणाला गावठी हळद हवी असेल तर 7738002260 हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. त्यावर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. मसाला सध्या संपला आहे पण हळद आहे. फक्त 25 किलोच आहे. त्या हिशोबाने ऑर्डर करा, म्हणजे नंतर नाही मिळाली तर मला बोलू नका. आणि वास आणि चव एक नंबर असणार याची खात्री माझी. आणि आयुर्वेदिक आहे, गावठी असल्यामुळे, लाल मातीतली, आपल्या गावच्या मातीतली. बघ, संध्याकाळचे 7:30 वाजलेत. आता आपण ऑलरेडी खूप टाइमपास केलेला आहे. ठीक आहे, टाइमपास नव्हता तो. तुला काय वाटतं किती वाजता ब्लॉग अपलोड होईल? अपलोड करायचा आहे मग. ओके, तर सगळ्यांना गुड इव्हिनिंग. संध्याकाळचे वाजलेत 7:45 ते 8. आता पुन्हा एकदा राजवीरला दूध पाजायला गेलो. त्यानंतर ते अर्धा तास आपला तिथे गेला. आज आपण काय करतोय? हराभरा कबाब. हराभरा कबाब करतोय. ॲक्च्युली आम्हाला हॉटेलचं जेवण खूप जास्त आवडतं, पण आम्ही रेग्युलर नाही जात हॉटेलला. बाहेरचं आम्ही जास्त खात नाही सहसा. मुंबईत गेल्यावर खातो ती गोष्ट. मुंबईत गेल्यावर खातो, घरी बनवून जे काय खायचं ते खातो, तेच जास्त खायला जातं. आणि श्वेताला कुकिंगची खूप जास्त आवड आहे. आणि स्पेशली घरच्या जेवणापेक्षा तिला या बाहेरच्या हॉटेलमध्ये ज्या गोष्टी मिळतात त्याचा कल जास्त आहे बनवण्याचा.
आता हे हराभरा काबाब तू ह्याच्या आधी किती वेळा बनवलंय? एकदा बनवलं का नाही बनवलं? बनवलंयस का? मला नाही माहिती म्हणून विचारलं. तुमच्यासोबत नाही बनवलं. ओके, घरी बनवलं. तेव्हा कशी झालेली? छान झालेली. ओके, सो माझा फर्स्ट टाईम आहे, मला माहीत नाही तू कसे बनवतेस. सो मी जास्त एक्सायटेड आहे कारण हरभरा कबाब हा माझा पण आवडीचा विषय आहे, जरी मी नॉन व्हेजिटेरियन असलो तरी. व्हेजमध्ये ऑप्शन काय असतात ना गेल्यावर हॉटेलमध्ये. सो आता आपण काय मेन्यू घेतलाय? मेन्यू आय एम सॉरी, आपण काय साहित्य घेतलंय? सध्या तरी आपण पालक घेतलाय, हा स्वच्छ धुवून घेतलाय, साफ करून घेतलाय. आणि हे मटार घेतलाय. ओके. आणि हे मटार आपले शेंगवाले मटार आहेत, ते मी असे फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते. साफ करून त्यांना धुवून 1-2 मिनिट फक्त उकळ आलेल्या पाण्यात जरा ठेवायचे, 10 सेकंड काढायचे, गार करायचे आणि फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचे. वापरायला खूप छान युजफुल होतात. जेव्हा शेंगा आपल्या महाग होतात किंवा मटार मिळतच नाही, तेव्हा बाहेरचे फ्रोझन मटार आणण्यापेक्षा हे आपल्या घरच्या घरी स्टोअर केलेले वापरायला बरे पडतात. कोथिंबीर आणि पुदिना धुवून घेतला चटणीसाठी. ओके, कोथिंबीर आणि पुदिनाच्या चटणीसाठी घेतलाय. इथे हे बॉईल बटाटे आहेत, जे कालच बटाटे बॉईल करून ठेवलेले आहे. आता इथे हे पाणी उकळलं आहे, यामध्ये काय घालतोय आपण? पालक आणि मटार घालायचे. सावकाश हात भाजी. 20-30 सेकंदांसाठी, फक्त 20-30 सेकंदसाठी ब्लांच करून घ्यायचं. जरा काय करायचे? ब्लांच. नरम. हा, हे असं केलं की पालकचा कलर राहतो तसाच, म्हणजे हे नाही होत तो कलर चेंज नाही. हा, उकडवलात ना तर कलर चेंज होतो. आणि मग गॅस बंद करून टाकायची, लगेच पाण्यात बाहेर काढायचे. हा, आणि आपण ते थंड पाणी केलंय ना बर्फाचं, त्या पाण्यात लगेच ह्याच्यातून काढून त्याच्यात घालायचं लगेच. असं आहे का? आणि तर तो कलर तसंच राहतो. सेकंदने गॅस बंद केलाय श्वेताने. आणि इथे एक चाळण घेऊन ठेवली. चाळण नंतर कामाला येईल का? आणि इथे हे बर्फाचं पाणी आहे, यामध्ये आपण तो पालक आणि मटर ह्यामध्ये घालून थंड करणार आहोत. हा बाबा, देणार तुला, पण तू मोठा झालास की असे नाही करू. तोपर्यंत पत्या काका पण येईल. हा, ओके. हे किती वेळ थंड करत ठेवायचं? झालं, नॉर्मल टेम्परेचर झालं की आपण त्यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं, म्हणजे दाबून. ओके. जेवढं पाणी निघेल कोरडं करायचं. कारण का पालकाला ऑलरेडी पाणी असतं. बरं. खायचं राहणार आता ह्यो? काय माहिती कोणत्या देशातला जातात. झोपे गेला आता. बा छे, पांड्याचं काय खरं नाही. झालं थंड? येस. आता हे असं कोरडं करून घ्यायचंय. बोंडाची भाजी करताना असा करता आमची आई. मग ते मटार असे चिरडले नाही जातात? त्यांना मिक्सरलाच आपल्याला हे आता फिरवून घ्यायचं. ओके. बरं, तर आता ही प्रोसेस झाल्यानंतर पुढची प्रोसेस बघूया. तोपर्यंत ब्रेक. मिक्सरच्या भांड्यात आपण ते पालक आणि मटार घालतोय. श्वेताने इथे गाजर बारीक किसलेलं आहे, ही फरसबी आहे आणि शिमला मिरची, हे पण छान बारीक कट करून घेतलेलं आहे. तुम्हाला जर ह्यात घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता, पण मी तिला म्हटलं की नको, आपण फक्त हेच ग्राइंड करून घेऊया. आता हे आपल्याला जाडसर वाटेल, बारीक एकदम पेस्ट नाही करायची. असा. आणि पाणी अजिबात नाही घातलंय ना? पालकात ऑलरेडी पाणी असतं. तर अशा पद्धतीने आपल्याला पालक आणि मटार छान ग्राइंड करून घ्यायचे. जाडसर. मिक्सर ठेवू मी? हा, सध्या बघा ठेवून म्हणजे परत लागणार आहे. चटणी लागेल आता. ओके. पातेले घेतले, त्यामध्ये तेल घातलंय आणि आता तेल गरम करून झाल्यानंतर हे आणि हे पण का ते नंतर आधी हे भाज्या परतवून घ्यायच्या. या सगळ्या भाज्या तेलात छान परतवून घ्यायच्या आणि त्यानंतर श्वेता म्हणते की हे पण तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. मला माहित नाही, मला काय आयडिया नाही, मी पहिल्यांदा बघतोय.
हे असं बनताना. याच्या आधी फक्त खाल्लंय. आणि खाताना खाताना मोकळं काय काय पाहिजे. बारीक चिरलेली मिरची, त्यानंतर शिमला मिरची, परत आणि तर हे आपण जरा छान परतून घेऊया. अरे सगळे म्हणतात हे प्लॅस्टिकचे चमचे वापरू नका, काय विषय आहे. हे सिलिकॉन आहेत रे, हे जेवणासाठीच बनवले आहे, त्याने काही अपाय असा नाही आहे, माझ्या माहितीत तरी नाही आहे. तर किती जणांना वाटतं की हे सिलिकॉनचे चमचे वापरायला हवे, त्याने काही प्रॉब्लेम नाही, आणि किती जणांना वाटतं वापरायला नको. जरा प्लीज कमेंट करून सांगा. आणि जे प्लॅस्टिकचे चमचे वापरून नका कमेंट करतायत त्यांनी प्लीज कमेंट करू नका, कारण हे चमचे सिलिकॉन आहेत. हां, सिलिकॉनमध्येही थोड्या प्रमाणात प्लास्टिक असतं, पण हे घातक असे नाही आहेत. आणि हे आमचा राजवीर उठत नाही. ऍक्च्युली मी हे खास त्यासाठी घेतले की बनवताना खुडूम खुडूम आवाज व्हायला नको, आणि त्याला झोपलेला असला की त्याला आवाज अजिबात जमत नाही, लगेच उठतो. हे छान तेलात परतून घेतलंय. आता पालक आणि मटार जे आपण किसून होतो वाटून घेतलेलं ते पण ह्यामध्ये घालूया, आणि ते पण छान ड्राय होईपर्यंत परतवून घेऊया. झालंय, फायनल झालं. नाही, थोडा वेळ परतूया. बऱ्यापैकी कोरडा दिसतंय ना. हो, मी तुझ्या हिशोबाने, मला काय कळत नाही. चिकन मटन असतं तर मी तुला चांगलं असतं. सासूबाई तुझ्या आप्प्यांची आठवण काढवत्या आज परत. श्वेता आप्पे बाकी छान करते. मी म्हटलं सांगतो तिला, सांगतो. ते गरम गरम खायला हवे. त्यासाठी आई पप्पा सकाळी दिले पाहिजे. पप्पांना काही एवढं विशेष कौतुक नाही आप्प्यांचं, पण आईला खूप आवडतं. आईला तुझ्या आजचे आप्पे आणि मोदक आणि शिऱ्याची आठवण घडवती. पण शिरा बोलते जरा जास्तच गोड करते. गोड वस्तू गोडच हव्यात रे, त्या काय मिळमिळीत खायच्या. हा, फायनल असं कोरडे केलेलं आहे. आणि आता हे थोडं थंड व्हायची वाट बघायला लागेल. तोपर्यंत श्वेता हे बटाटे किसून घेईल. आणि काय करणार आहेस? आणि ह्यात थोडं आपल्याला पनीर सुद्धा घालायचंय. सो बटाटे आणि पनीर, बटाटे शक्यतो आपण किसूनच घ्यायचे, म्हणजे ते गुठळ्या नाही राहत, कबाब वळायला बरे पडतात. आणि पनीर पण किसून घ्यायचं. पनीर ऑप्शनल आहे. आणि भाज्या पण मी ज्या घेतल्या, तुमच्याकडे ज्या अवेलेबल असेल त्या घेऊ शकता. आणि मिक्सरचं काय करणार तू? म्हणजे ह्याच्यावर काय करणार सगळं? चटणी थोड्या वेळाने करू. मग आधी तू किसून घे बटाटे आणि पनीर, तोपर्यंत मी विवेक आणि भाग्याचं पाहून चालू करतो. माझ्या पोराची खेळणी तरी सोडा. तर बटाटा किसून झालाय. आता श्वेता पनीर किसते. आणि त्यानंतर ते कुठं गेलं मिश्रण सगळं खाली ते सगळं यात एक करायचं ना. हां, मग त्याच्यात आपल्याला तिखट, मीठ, आमचूर पावडर असेल तर आमचूर पावडर घालायची, धणेपूड, जिरेपूड आणि थोडासा तिखट मसाला. आपण यात मिरची घेतली आहे त्यामुळे मसाला बेताने घालायचा. हे काय तिखट नसतात. ओके, झाली थंड. वा. आता ह्यात मला तर ही आहे जिरा पूड आणि सेम ही धनापूड. किती घालायची, काय घालायची ह्याचा अंदाज आहे. मी सगळं अंदाजे घालते, फक्त जेवणात मसाला बेताने घालते. आता घालूयात आपला घरचा सुरेखा मसाले. बिचारी लोक माका मेसेज करून करून दाबली मसालो ती कुठना देऊ, बनतच नाही. क्या करे. आणि आता ब्रेड क्रम्सचा डबा. ब्रेड क्रम्स. विवेक काय करता बघ. हे आपल्याला बाइंडिंगसाठी वापरायचं आहे. म्हणजे जे काही आता थोडंफार जरी पाणी असेल तर ते ह्यामुळे कोरडं होईल. आणि थोडंसं तांदळाचं पीठ घ्या. झालं घट्ट ना की अजून घट्ट होतं? अजून घट्ट करूयात आपण त्याला. आता कसं घट्ट करणं? ब्रेड क्रम्सच टाकायचे. हे काय हे त्याच्यासाठीच तर केलं.
अरे हुशार आहेस तू. कुठे होतीस? आपण टाकूया का बे? टाकूया. मी गल्ल्यावर बसणार मग. बस. जो तेरा है वो मेरा, वो जो मेरा है वो मेरा. ठीक आहे. एवढं घट्ट आपल्याला आता. ठीक आहे. झालं. थोडं लिंबू घालूयात काय? चटणी आहे, दही आहे त्याला, चटणीला. ओके, बरोबर आहे. मग आता पुढे आता आपण याचे टिक्की बनवूया. टिक्की. ओके. कोथिंबीर आणि पुदिनाची पानं आहेत इथे. 3-4 हे बर्फाचे कडे आहेत. ते फेटून घेतलेलं दही आहे आणि थोडी तिखट मिरची आहे. त्यातल्या किती मिरच्या घालते श्वेता? तरी तिखट आहे त्यामुळे 3-4, 4 नाही 5 आहे. ओके. थोडासा तिखटपणा तर हवाच चटणी. तर यामध्ये कोथिंबिरीची पानं ठोस के डालेंगे. आता पॅच एडिटिंगला जाईल. आता आईस क्यूब्स टाकायचे. चटणीचा रंग तसाच राहण्यासाठी. बरं. आता यात आपण अजून घालूया मीठ. ओके. तर चवीप्रमाणे आपल्याला यामध्ये मीठ घालायचे. बर. आणि थोडंसं पाणी. दही कधी घालतात मग? दह्यात चटणी घालायची. अच्छा, दह्यात चटणी घालायची. आता हे वाटलेली चटणी आता ही दह्यात घालायची आहे. बस. आणि ही हॉटेल स्टाईल चटणी झाली रेडी. अरे डेंजर आहे त्याचा तू. आमच्या परिताईचा व्हिडिओ कॉल आलाय बाबूसाठी. बाबू. परिताई कशी बोलते? बाबू. बाबू जेवला? झोपला? रडू नको. रडू नको, रडू नको. ओके. झाली चटणी? येस. आता टिक्की करून घेऊया ना. अशा प्रकारे थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं टिक्की वळताना. अल्ला झाली रे. आणि महत्वाचा इन्ग्रेडियंट हो गया. तर अशा पद्धतीने सगळ्या टिक्क्या वळून घेऊया आणि त्यानंतर ते तळताना काय काय लागणार आहे आपल्याला ते करूया. आता लगेच पाहिजे. ओके. तर आपले हे कबाब क्रिस्पी होण्यासाठी ब्रेड क्रम्स मध्ये हे असं घोळवून आपण ठेवून घेऊ. व्हेरी गुड. प्राऊड ऑफ यू माय बॉय. हे सगळे ब्रेड क्रम्स लावून झालेले आहेत आणि आता इतकं तेल घेतलंय. डीप फ्राय नाही करायचे, शॅलो फ्राय करायचे शक्यतो. आपल्यावर आहे शॅलो किंवा डीप तुम्हाला हवंय तसं. आम्ही शॅलो फ्राय करतो. ओके. वा. इकडे मग राहू तिकडे सगळे. थोडीशी घाई केली. थोडं फ्रीजर मध्ये ठेवले असते ना तर ते घट्ट राहिले असते. तळतोय पण ते तेल पित आहेत म्हणजे नरम राहत आहेत. कडक नाही होत त्याची क्रिस्पी कुरकुरीत. तुम्हाला खायची घाई होती खायची. सो बाकीचे हे उरलेले आहेत हे आम्ही फ्रीजरमध्ये ठेवणार आणि मग नंतर तळणार. बाकी तुम्ही पण फ्रीजरमध्ये ठेवा म्हणजे आमच्या दुकानमधनं तुम्ही शिकाल. बाकी काय नाही. पण श्वेताने खूप छान पद्धतीने बनवून दाखवलं. खूप तुम्हाला आवडली असेल पद्धत. आता आम्ही थोड्या वेळात खाऊन सांगू कसे झालेत चटणीसोबत आणि मग हा व्लॉग तिथेच थांबवू. है ना राजवीर?
दुधू टाइम गेला. ओके, तर रेडी आहे श्वेताच्या आजचा हराभरा कबाब. बघ्या घेवा. बरोबर मस्त. नाही नाही म्हणता माका वाटलं. चल या या बसा. आव मंडळी. तर मंडळी घरा गेला आणि असा होता हा संपूर्ण व्हिडिओ ज्यामध्ये आपण श्वेताच्या हातचा हराभरा कबाबची रेसिपी बघितली. मी स्वतः पहिल्यांदा बघितली की नक्की कसा बनतो. याआधी हॉटेलमध्ये बऱ्याचदा खाल्लाय श्वेतासोबत, पण बनतो कसा, नक्की काय प्रोसिजर असते हे मी तरी पहिल्यांदा बघितलंय. बाकी वटपौर्णिमा छान साजरी झाली. घरी गेलेलो, आईकडे वाण दिलं, पप्पांना वाण दिलं, श्वेताने मला वाण दिलं, पण ते शूट नाही करता आलं कारण मिरचीचा भरपूर पसारा होता. ती एक मोठी जबाबदारी आहे. बघूया उद्या आणि परवाच्या दिवसात मसाला तयार होईल अशी आशा आहे. जर झाला तर मी तुम्हाला व्हिडिओत नक्की सांगेन. बाकी देवा काळजी. तुम्हाला जरी गावठी हळद हवी असेल तर 7738002260 हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे. तुम्ही मला गावठी हळद, कुळीत पीठ, वडेपीठ, घावणे पीठ, त्यानंतर काजू आणि गावठी कोक मगरची असं काही हवं असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट व्हॉट्सअपला करू शकता. बाकी संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल नवे असेल तर काळ्या कलरचं बटन आपण चॅनलला सबस्क्राईब करा. आपले 4 लाख सबस्क्रायबर पूर्ण होत आलेत. सो जरा पटापट नसाल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लिंक शेअर करायला विसरू नका. बाकी भेटू उद्याच्या बघा. तो पण टाटा बाय बाय. टेक केअर. काळजी घ्या. सैन राहा.